काय बोलताय? बऱ्यापैकी म्हणजे झालायच म्हणायचं. कधी म्हणजे असं समोर येऊन बोलायची पण नव्हती सवय. काय बोलताय? हो नाही. तुम्ही तर बोलताय, व्यवस्थित बोलताय. असं वाटतंय का पहिल्यांदा बोलते? पहिल्यांदाच बोलते म्हणायचं. असं वाटतंय का पहिल्यांदा बोलते? नाही सर, पहिल्यांदा. आता तुम्ही काय करणार सांगा? तुम्ही आज शिकला, आता तुम्ही काय करणार? बिझनेस करणार. कुठला बिझनेस करणार? सध्या आता सिलाई मशीनचाच मी म्हणलं होतं. सिलाई मशीनचा? माहिती आहे तुम्हाला सिलाई मशीन? हां, ते म्हणलं होतं. शीतल मॅडम पण शिकले ना? शीतल मॅडमचं पण तेच झालं ना? हे शीतल मॅडमनी पण शिकले ना? हां, सध्या सिलाई मशीनचाच चालू आहे. खूप खूप धन्यवाद मॅडम. अजून एक संधी मिळत आहे कोणाला? अजून एक संधी या ताई. मॅडमसाठी काय झाले पाहिजे? समोरून आले मॅडम, या. माझं नाव मंजुषा शशिकांत जाधव. मी शिक्रापूरवरून आलेली आहे आणि माझं एक शॉप आहे, म्हणजे पार्लर टाकलेलं आहे मी. लेडीज शॉप पण आहे त्याच्यासोबत. आणि मला त्याच्यामध्ये अजून जास्त म्हणजे सर्व मटेरियल्स वगैरे भरायचं आहे. त्याच्यासाठी मी लोनची प्रोसेस करते आहे. तुम्ही आज आणि आज मी म्हणजे आज माझा पहिला दिवस आहे सर. ॲक्च्युली घरी थोडा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे मी येऊ शकते नाही. OTP आला तुम्हाला? OTP वगैरे सगळे आले ते मला. आले ना? हो. अच्छा. आणि मला खरं सांगायचं आहे सर, जोपर्यंत आपण दिसणार नाही ना तोपर्यंत आपण झळकणारच नाही का? आपल्याला स्वतःहून तयारी करायला लागते नाही का माझ्याकडे आहे आणि मला ते दाखवायचे. जोपर्यंत आपण दाखवणार नाही ना तोपर्यंत लोकांना काय माहिती आपल्यामध्ये काय आहे म्हणून. नाही, आता समजा सपोज मी एखादा छान डिझाईनचा गळा बनवला आहे आणि तो मी माझ्या पुरताच मर्यादित ठेवला आहे की बाबा मी बनवला आहे तो गळा आणि मी म्हणजे असं दिसलाच नाही, कधी घातलाच नाही आणि छान डिझाईन बनवली, कोणाला दिसलाच नाही तर कस्टमर तरी कसे येणार माझ्याकडे. नाही, मी जोपर्यंत तो दाखवत नाही ना तोपर्यंत लोकांना कळणार नाही माझ्यात काय आहे. वा, खूप चांगलं काही सांगितलं. तर सर्वात पहिले आयडिया, बिझनेस करताना सर्वात पहिले आयडिया पाहिजे, त्यानंतर लायसन्स पाहिजे, तुम्ही ऑलरेडी लायसन्स घेतलं आहे. त्यानंतर सिस्टीम पाहिजे, तुम्ही एक सिस्टीम बनवा. सिस्टीम म्हणजे कार्य करण्याची पद्धती. अस्मिता मॅडम, कार्य करण्याची पद्धत म्हणजे सिस्टीम. त्यानंतर मार्केटिंग, कम्युनिकेशन करा. तुमचा स्टेटसमध्ये तुम्ही काय ठेवताय ते महत्त्वाचं आहे. फ्रीमध्ये तुमचं मार्केटिंग होत आहे. आणि 5व्या क्रमांकावरती पैसे. तुमचा बिझनेसमध्ये पैसे आले पाहिजे. पैसे नाही आले तर तुमचा बिझनेस सोशल वर्क होत आहे. आशिषाना मॅडम काय विकतात? मॅडम काय विकतात? लेमन विकतात, लिंबू विकतात. तर ते रोज म्हणजे ते लोकांना सांगणार नाही तर कसं त्यांचा विकलं जाणार? त्यांनी ते किती वेळा सांगितलं मॅडम? मला 2 दिवसामध्ये एक कळलं. या मॅडम, तुम्ही या नाही ते आशिषाना मॅडम, त्यांच्यासाठी काय झालं पाहिजे? या मॅडम. 2 दिवसात काय कळलं सांगा? 2 दिवसामध्ये मला हे कळालं की मी लिंबू 25 वर्षापासून विकते. अच्छा. पण माझं काही समोर कळालं नाही. ते काय म्हणतात ते तुम्ही नाही, हे फ्रूट लेमन शॉप हे काय ते जे आहे ना कार्ड ओपन नाही केलं सर मी, म्हणून माझं काही हे झालं नाही. पण हे करणार मी आता. 2 दिवसामध्ये मला हे कळालं आले. पण अजून काय समजलं तुम्हाला? ते तर मला सगळं माहिती आहे सर. हां सर, ते व्यवहार कसा करायचा, गिरायकासंग बोलायचं कसं, हे सगळं मला गिरायकाबरोबर ते मला सगळं माहिती आहे. पण माझं हे लेमन शॉप म्हणून हे ओपन नाही झालं. ते मी करणार. उद्योग आधार त्याला उद्योग आधार. तर उद्योग आधार तुम्ही काढून घ्या, म्हणजे आम्हाला माहीत पडेल किती वर्ष झाले. गव्हर्नमेंटला माहीत पडेल, गव्हर्नमेंटकडे तुमची नोंद होणार आणि कोणी तुम्हाला असा हात दाखवू शकत नाही. हा सर. बाकी मी व्यवसाय चांगलाच करते सर. हां, ते दिसतंय ना मॅडम, एवढं तुम्ही कॉन्फिडन्सली बोलताय. रेश्मा मॅडम पटकन या ना मॅडम. रेश्मा मॅडम या मॅडम पटकन. दुसरं घ्या, कट करून परत.